नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं सर्व सातारकर नागरिकांचं हार्दिक स्वागत. आपण सातारा नगर परिषद 2025च्या निमित्तानं विविध उमेदवारांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवतो आणि त्यांची एकूण विजन काय आहे, प्रभागाच्या विकासाच्या संदर्भामध्ये त्यांच्या संकल्पना काय आहेत किंवा त्याबरोबर केवळ ते निवडणूक लढवत आहेत कशासाठी नेमकेपणानं लढवत आहेत त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतो आहे. आणि त्यांना एक आपण हे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे की त्याच्यामध्ये ते येऊन त्यांची भूमिका मांडतायत. याच्यामागचा उद्देश असाच आहे की बाबा ज्यांच्यापर्यंत ते पोचू शकणार नाहीत त्यांच्यापर्यंत ह्या माध्यमातून डिजिटल माध्यमातून ते पोचू शकतात. आत्तापर्यंत आपण अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, काही राजकीय विश्लेषणही केलेलं आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद हा नागरिकांच्यामधून मिळतो आहे. तेव्हा मी पुन्हा एकदा भूमिशिल्प डिजिटलच्या वतीने एक असं आवाहन करेन की तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे जे आपले व्हिडिओ आहेत तर ते पोहोचवा, असं एक आवाहन मी या भूमिशिल्प डिजिटलचे संपादक पद्माकर सोळवंडे यांच्या वतीनं करतो आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे खंदे समर्थक आणि जवळपास 1991-92 पासून या नगरपालिकेच्या किंवा एकूण सातारच्या समाजकारणामध्ये आणि नगरपालिकेच्या कामकाजामध्ये राजकारणामध्ये ज्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे आणि शिक्षण मंडळावरती त्यांनी 10 वर्ष काम केलेलं आहे, उपनगराध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि नगर विकास आघाडी, सातारा विकास आघाडी जेव्हा संघर्ष होता त्यावेळेला संघर्षामधला पुढं असणारा असा एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणूनही त्यांची तेव्हा ओळख होती किंवा आहे. आता सातारा विकास आघाडी किंवा नगर विकास आघाडी हा विषय राहिलेला नाही आहे. दोन्ही महाराजांचं मनोमिलन नाही तर एक पक्ष झालेला आहे आता आणि पक्षाच्या वतीनं ही निवडणूक लढवली जाते. पण ज्यावेळेला सातारा विकास आघाडी होती त्यावेळेला पक्ष प्रतोद म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजामध्ये, नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासामध्ये त्यांचा फार मोठा एक वाटा राहिलेला आहे. तर अविनाश नानासाहेब कदम आपल्याकडे आलेले आहेत आणि ते प्रभाग क्रमांक 11मधून निवडणूक लढवत आहेत. कमळ या चिन्हावरती अधिकृत अशी भारतीय जनता पार्टी आणि दोन्ही महाराजांचे उमेदवार म्हणून त्यांना तिथं ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याबरोबरीनं सचिन बाबुराव बागल हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, तर प्रणव वासुदेव सावंत हे मशाल चिन्हावरती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष, असे तिरंगी लढत त्यांच्या या प्रभागामध्ये आहे. या प्रभागाचा जर आपण विचार केला तर 3385 असे पुरुष मतदार आहेत, 3256 महिला मतदार आहेत, एकूण 6641च्या आसपास हे मतदार आहेत आणि त्या ठिकाणी 65% 66% किंवा 67% मॅक्झिमम तर तिथं एक ज्याला आपण मतदान होईल असा एक अंदाज आहे. 66% मतदान झालं तर 4316, 67% मतदान झालं तर 4383 आणि 67% मतदान झालं तर 4429 एवढं मतदान त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि ह्या प्रभागामध्ये 2250+ अशी मतं ज्यांच्याकडे असतील त्यांचा विजय निश्चित असा होईल असं एक आपल्याला आता ढोबळमानाने म्हणता येईल. तेव्हा ह्या प्रभागामध्ये पुन्हा एकदा निवडणुकीला उभे असलेले आपल्या आज स्टुडिओमध्ये जे आलेले आहेत ते अविनाश नानासाहेब कदम हे आलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल मी सुरुवातीला सांगितलेलंच आहे की नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे खंदे समर्थक, खंदे पुरस्कर्ते, अत्यंत जवळचे कार्यकर्ते ते राहिलेले आहेत. तेव्हा अविनाश कदम या आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर अविनाश कदम यांना आम्ही बोलवलं तर केवळ त्यांचं प्रभागाविषयी त्यांचं विजन काय आहे, प्रभागामध्ये ते काय काम करणार आहेत एवढंच मर्यादित नाही आहे. कारण का आता संपूर्ण सातारा शहराच्या एकूण नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या कामकाजामध्ये किंवा विकासामध्ये त्यांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. तेव्हा मला सांगा की या मागच्या तुमच्या संपूर्णपणे 1991-92 पासून तुम्ही ह्या सगळ्या नगरपालिका आणि समाजकारणामध्ये आहात. तर ह्या सातारा शाहू नगरीचा जो विकास आहे तर त्याच्यामध्ये काय काय पद्धतीनं वेगवेगळ्या पातळ्यांवर भूमिका घेतल्या गेल्या आणि कशा पद्धतीनं विकास झाला आणि काय पद्धतीनं विकास अधिक आपल्याला अपेक्षित आहे? साताऱ्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं विकासाच्या बाबतीत तर आपल्याला पेंचिराचं गाव म्हणून आजपर्यंत ओळखलं जात होतं. परंतु गेल्या एक 10-15 वर्षात आपला सातारा बदलायला लागला आहे. हो, म्हणजे स्वर्गीय अभयसिंह महाराजांनी कारखाना काढला, साखर कारखाना, आणि तेव्हापासून साताऱ्याला वेगळं
दिशा यायला लागली, चलनवलन फिरलं, सूतगिरणी झाली, असे जे उपक्रम झाले पूर्वीच्या काळात, त्यानंतर आपल्या साताऱ्याची ओळख ही पेन्शनरच गाव ही संपायला लागली. आज सुद्धा 15 वर्ष जर बघितली, मागची 10-15 वर्ष, तर त्या मानानं झपाट्यानं कामं जास्त झालेली आहेत. आजपर्यंत नगरपालिकेच्या हद्दीत जास्त कामं होत नव्हती असं सगळ्यांचं म्हणणं होतं. परंतु आता आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं व्हिजन, म्हणजे दोन्ही महाराज आज एकत्र भाजपमध्ये आहे, दोघांचंही व्हिजन डेव्हलपमेंट म्हणूनच आहे, विकास म्हणूनच आहे. पण शिवेंद्रराजेंच्या बाबतीत मी जवळनं बघतोय आणि मी त्या प्रक्रियेत आहे, म्हणून मी सांगू शकतो की नवीन जे काय चाललंय, मागं काय झालंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, डेव्हलपमेंट काय झालंय, आपलं पुढचं व्हिजन काय आहे साताराचं, हे महत्त्वाचं आहे आजच्या दृष्टिकोनातून. जर आपण बघितलं तर अजितदादा जेव्हा उपमुख्यमंत्री होते मागच्या काळात, आणि त्यावेळेस कास धरणाची उंची वाढवण्याचा जो निर्णय झाला शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून, आपलं कास धरण हे 0.01 TMCचं धरण होतं, आता 0.5 म्हणजे अर्धा TMCचं धरण झालेलं आहे. त्यामुळं आपण जर नीट विचार केला तर जेव्हा एप्रिल नाहीच, मे जूनमध्ये आपल्याला पाणी कमी पडायचं, मेला आणि जूनच्या दरम्यान पाणी कमी पडायचं, टँकर लागायचे, म्हणजे 2 महिनेच आपल्याला पाणी कमी पडत होतं असं म्हटलं तर योग्य होईल. त्याच्यावर आता एखादा वर्ष पाऊस पडला नाही तरी सुद्धा पाणी आपल्याला मिळू शकल एवढी तरतूद आपल्याकडे झाली आहे. आणि कास धरणाच्या पाण्यावर सगळा फोकस आमचा का आहे ह्याचं कारण सांगतो. भारतात 5 सोर्स जे आहेत पिण्याच्या पाण्याचे, म्हणजे पहिले 5, त्यात 5वा सोर्स कास आहे. ह्यात मिनरल्स आहेत, म्हणजे ॲडेड करावं लागत नाही, तर मिनरल्स ओरिजिनल आहेत, त्यामुळे हे शरीराला चांगलं पाणी आहे, आरोग्यदायी, म्हणून त्याच्यावर आपलं लक्ष आहे. आता धरण झालं, पाईपलाईनचं काम मधल्या 3 वर्ष रखडलं होतं, कारण की धरणाच्या नंतर जो निर्णय व्हायला पाहिजे प्रशासकीय काळात झाला की पाईपलाईनचं हे करायला पाहिजे, आणि पाईपलाईन आता चालू आहे, त्यामुळं पाणी मुबलक होईल. दुसरी गोष्ट, आणि पुढच्या 30 वर्ष जी काही वाढणारी लोकसंख्या आहे त्याचे सुद्धा नियोजन यामध्ये झालेलं आहे. नक्की. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं काय, आपण ॲटोमायझेशन करतोय. आम्ही सभागृहात केली कित्येक वर्ष ओरडतोय आपल्या इथं पाणी चोरी होतीये, बोगस नळ कनेक्शनचा आहे. मी जबाबदारीनं सभागृहात सांगत होतो 40-45% बोगस कनेक्शन्स आहेत. आता आपण ॲटोमायझेशन करतो. म्हणजे ॲटोमायझेशन म्हणजे काय, तर समजा एखाद्या चौकात वॉल आहे आणि खालच्या चौकात एक वॉल आहे, प्रेशरसाठी आपण करतो, तर समजा T17 त्याचा नंबर असेल वरचा, खालचा T18 असेल, तर ॲटोमायझेशन मध्ये T17 मधून पाणी किती पास झालं आणि T18 मध्ये किती गेलं हे तुम्हाला कॉम्प्युटरवर कळणार आहे. म्हणजे समजा हे 2 लाख लिटर पाणी त्यातनं गेलं, तर 2 लाख लिटर पाणी जेव्हा लोकांना गेलेलं आहे ते ॲक्च्युअल त्या नळांना गेलंय का, तर कॉम्प्युटरला ते क्लिक मारलं, या नळात या ह्याच्यात किती कनेक्शन्स आहेत, तर त्यात आपल्याला कळतं. त्यात जर कळलं आपल्याला 85च गेलंय, म्हणजे 15,000 लिटर कुठे गेलंय हे आपल्याला डिटेक्ट होते त्यातून. आता एवढं झाल्यानंतर, बोगस कनेक्शन कमी झाल्यानंतर, पाणी वाया जाणं कमी झाल्यानंतर आपल्याला 24 तास पाणी साताराकरांना देता येईल असं नियोजन आहे. आणि हे पुढच्या 6-8 महिन्यातच पूर्ण होणार आहे. ह्याला जर्मन टेक्नॉलॉजी घेतलेली आहे. सगळं ॲटोमायझेशन व्यवस्थित आहे. हा एक पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट आपण आता बघतोय की रस्त्यांची आपल्या इथं पावसाचं प्रमाण जास्त आहे. ते दुसरी गोष्ट एक वाईट आहे की लोकांना ज्यांना त्यांना गटार पाहिजेत ना ती बंदिस्त पाहिजेत. आता गटारात पावसाचं पाणी नाही गेलं तर रस्त्यावर जाणार, ऑटोमॅटिकली रस्ते खराब होणार. ह्या गोष्टी पण समजून घेतल्या पाहिजेत. मग त्याच्यावर उपाय म्हणून शिवेंद्रराजेंनी आता कॉन्क्रीट रस्त्याचं नियोजन केलं आहे. म्हणजे जर आपण बघितलं भूविकास बँक ते हे जुनं आरटीओ, पुन्हा कुबेर विनायक ते कनिष्क मंगल कार्यालय, बरोबर. अजून आपण पोई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट करतोय रस्ता, तो नुकताच एक्झॅक्ट परवाच झाला. म्हणजे असा का, तर
हा जो नगरपालिकेवर दरवेळेस बोजा पडतोय तो आपल्याला कमी करायचा आहे. तेच रस्ते तेच हे जे करावं लागते 2-3 वर्षांनंतर. मधल्या काळात आम्ही त्याच्यावर उपाय केला. आम्ही टेंडर काढताना म्हणजे आम्ही प्रशासक होता, शिवेंद्रजीच्या माध्यमातून जेव्हा प्रशासकाला सूचना देण्यात येत होत्या त्यावेळेस आपण असं केलं, त्या टेंडरमध्ये क्लॉज टाकलाय की त्याचा मेंटेनन्स 3 वर्ष त्यांनी करायचा आहे. कुणी कॉन्ट्रॅक्टर करेल, फक्त त्याला आम्ही नळ कनेक्शनसाठी खोदलं तर तो विषय येत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं नवनवीन आयडिया आपण नगरपालिकेत आणतोय, ज्याच्यामुळं नगरपालिकेचा बोजा कमी होईल. दुसरं जर म्हटलं तर आपल्याला वाहतूक कोंडी आहे, पार्किंग प्रॉब्लेम आहे. आता पार्किंग प्रॉब्लेमवर आपण काय केले सांगतो. पार्किंग प्रॉब्लेम मल्टी स्टोरेज पार्किंग आपण आपल्या जुना दवाखाना आहे ना गुरांचा राजवाडा, तिथपासून ते स्टेट बँकेच्या ओढ्यापर्यंत जी जागा आहे ही जागा आपण 2 कोटी रुपये देऊन जिल्हा परिषदकडनं म्हणजे कलेक्टर ऑफिसकडनं आपल्या ताब्यात घेतोय म्हणजे झालंय. एक NOC फक्त राहिलेली आहे. तिथं आपण 3 मजली मल्टी स्टोरेज पार्किंग करतोय. त्याच्यात 150 कार आणि 300 टू व्हीलर बसतील. हे करताना त्याच्यावर 7 कॅफे आहेत हा टेरेसला. त्याच्यात काय केले आपण, खालचा फ्लोअर जो आहे ग्राउंड फ्लोअर तळमजला म्हणतो, त्या तळमजल्यात आपण सगळी चौपटी आणून बसवतोय खाली. म्हणजे गांधी मैदानावर पण ती चौपाटी तशीच असे लाल पिवळे हिरवे गाडे बिडे काही नाही. एखाद्या मॉलमध्ये आपण जातो तेव्हा फूड कोर्ट सगळे साईड नसतात आणि मध्ये कॉमन सिटिंग असतं. असं 75 आमच्याकडे अथॉराईज आहेत. कुठले नगरपालिकेचे राजवाड्यावर. त्या 75 जणांनाच तिथं अकोमोडेट करणार आहे. तिथं 250 लोकांची बसण्याची सोय आहे. तिथं ड्रेनेज सिस्टीम केली आहे की हा जो खरकट्याचा घाणवास येतो त्या ओढ्यातून पुढं जाईल अशा पद्धतीची व्यवस्था केली आहे. मग राजवाडा पुढे काय करायचं, आपण परदेशात जातो आणि परदेशात गेल्यानंतर आपण हेरिटेज बिल्डिंग बघतो. हेरिटेज बिल्डिंगच्या पुढं एखादं कारंज असतं, बसलेली असतात संध्याकाळची माणसं. का तर त्या हेरिटेज बिल्डिंगचं एक वैभव आहे ते वाढवायचं. सातारा ही राजधानी आहे आणि राजवाड्यापुढं आपल्याला तसंच वैभव पाहिजे असा एक निर्णय आपण केलेला आहे महाराजांच्या माध्यमातून. ते महाराज आणि आता तो लवकरच तिथं कार्यरत होईल. येस, त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे. अशी परिस्थिती आहे. वाहतूक पोवई नाका परिसरामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी आणि तिथं पण पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. तर तिथं काही योजना आहे? तिथं नियोजन आहे. एक जागा आम्ही डोक्यात ठेवलेली आहे. ती जागा आपण शासनाकडनं शिवेंद्रजी मंत्री आहेत त्यामुळं आपल्याला मंत्रालयातनं ते काम होईल. 30 गुंठे जागेत आपण पार्किंग करणार आहे तिथं. येस, 100%. दुसरी गोष्ट, वाहतूक कोंडी आपल्या शहरात होती आणि ती जर आपण विचार केला तर वाहतूक कोंडी ही प्राधान्यानं कासला पर्यटक येतात फुलं बघायला. इवन आता कासला बोटिंग सुरू झाले, वॉटर स्पोर्ट्स सुरू झाले तिकडं कोयनाला, त्यामुळं पब्लिक वाढली. उन्हाळ्यामध्ये ते सुरू झालं. म्हणून शिवेंद्रजींनी आपलं हायवेवर म्हणजे शिवराज पेट्रोल पंपापासून एक रिंग रोड असा आपण करतोय. तो येईल 4 भिंतीवर. 4 भिंतीवरनं अजिंक्यतारावरनं हा रिंग रोड बोगद्याची इथं पूल करून तो कास रोडला मिळेल. म्हणजे मग इकडची कोंडी सगळी आहे ही कोंडी बंद होईल. त्याच्या बरोबरीनं आपण जर पॉवर हाऊसला उभारलो तर पॉवर हाऊसच्या डाव्या बाजूला कच्चा रोड गेला दिसतो आपल्याला इकडं महारदरकडं. तसाच तो रोड रिंग रोड आपण करतोय. महारदर तळ्यावरनं खाली येईल तो त्या समाधीच्या माळावरनं तुमच्या भैरवबाबा इथे जाईल आणि 2 टाक्याच्या मधनं तो स्वामी समर्थ मंदिर वरून सनडाऊन हॉटेल आहे की नाही शाहूपुरी, तिथून थोडा पुढं जाऊन तो डायरेक्ट मेढा रोडला जाईल. ज्याच्यामुळं पुण्याहून येणार पब्लिक ती तिकडे त्या मार्गाने जाऊ शकते वरती. दुसरी गोष्ट, उद्याच्याला आपल्याला सुद्धा आम्हाला मंगळतळावर जायचं असेल तर राजवाड्यावर यावा किंवा इकडं शाहूपुरीत जायचं अडचणीचं काम आहे. असंच जाता येईल. कृष्णेश्वरच्या इथनं सगळ्याला पॅरलल रोड होतील. म्हणजे शुक्रवार पेठ, हे मंगळवार पेठ, अशा प्रत्येक जणांना ते पॅरलल रोड होतील. कारण की आपले रस्ते आपण मोठे करू शकत नाही. मास्टर प्लॅन करणं सोपं नाही आहे.
मास्टर प्लॅन करायचं लोक पण दुखावतात आणि तोच करायचा आहे तो शासनानं करायचा आहे, नगरपालिकेच्या अखत्यारीतलं हे काम नाही आहे. म्हणून आहे त्यात आपल्याला कसं सुसह्य करता येईल, हा सुटसुटीत व्हावं व्हावं, आणि अशा नागरिकांचा पद्धतीचा तो त्रास कमी व्हावा प्रयोग आहे. दुसरं एक स्पोर्ट्सच्या बाबतीत आपण विचार करू, खेळाच्या बाबतीत काय केलं तर शिवेंद्रजींनी आता मध्ये गेल्या 3.5 वर्षात 400 कोटी रुपये आणलेले आहेत बर साताऱ्यात, आणि त्यात जी कामं आपल्याला दिसत आहेत ती ही सगळी आहेत. हो आपण शाहूपुरीत LIC कॉलनी किंवा हे म्हणतो हिंदवी स्कूलच्या हा नाही LIC कॉलनीच म्हणजे त्याला काहीतरी रांगोळे कॉलनी किंवा LIC कॉलनी, तिथं आपण एक स्विमिंग पूल करतोय. हो तो 25 मीटर बाय 50 मीटर आहे, ऑलिम्पिक साईजचा. ऑलिम्पिकला ज्या सुविधा आहेत त्या स्विमिंग पूलला असणार आहेत. हे करायचं कारण एक आहे की आपल्याकडं स्पर्धक आले पाहिजेत आणि नुसते बघायला नको, तर आपली मुलं तयार झाली पाहिजेत. कारण की आपल्याकडे स्विमिंग टँक नाही होता, तो कमिटीचा हॉल ते बंद झालाय तो, तर तिथं आपण स्विमिंग पूल करतोय. पहिल्यांदा त्याचं बजेट होतं 7 कोटी रुपये पडतो. महाराजांनी वेगवेगळ्या सुधारणा सांगितल्या शिवेंद्रजींनी, आणि त्याच्यानंतर ते आता जवळजवळ 10-12 कोटीपर्यंत गेलाय. दुसरी गोष्ट आपला विषय आणि फार महत्वाचा तुमचा आवडीचा थिएटर. आपण शाहू कला मंदिर आता सगळं डिमॉलिश करतोय आणि त्याला खाली पार्किंग आणि अतिशय म्हणजे मुंबईत सिद्धिविनायकच्या समोर जे रंगमंदिर आहे ते जाऊन रवींद्र ते शिवेंद्रजी साहेबांना आवडलं म्हणून ते बघून आले आर्किटेक्ट, त्यातल्या सुधारणा त्यातल्या अडीअडचणींवर मात करून आपण नवीन डिझाईन इथं केलेलं आहे शाहू कला मंदिरचं तयार. हा जे या पुढच्या 5 वर्षाच्या आत तुम्हाला तयार झालेलं तिथं दिसत की पूर्ण एकदम अद्ययावत. आणि दुसरी गोष्ट तुमच्या ज्या अडचणी होत्या म्हणजे येणाऱ्या गेस्टना राहायला व्यवस्थित नाही, ड्रेसिंग रूम आणि ह्याच्यात तुमचा अंतर जास्त होतंय. दुसरी गोष्ट तुमच्या टॉयलेट्स जे आहेत त्याचा वास सगळा तुम्हाला तिथे येत होता, आत पाणी येत होतं, सगळं काढून टाकलेलं आहे. आणि थोडं थिएटर वर घेतल्यामुळं पावसाचा जो मागणं येणारा त्रास होता त्या मागच्या गटारीचा ओढ्याचा म्हणजे थोडक्यात तो तिथून जाईल. अतिशय अद्ययावत अशा 900 सीटचं सीट आपण करतोय आणि बाल्कनी आणि हे म्हणजे जवळ न बघता येईल, उगाच लांबच्या लांब नको अशा पद्धतीचं डिझाईन आहे. दुसरी गोष्ट आपण म्हणजे हे डिझाईन रेडी आहे, वर्किंग चालू आहे, म्हणजे आता हा पुढच्या भविष्यातला आहे. दुसरी गोष्ट आपण जुनी नगरपालिका आहे तिथं सुद्धा प्लॅन झालेला आहे आमचा. तिथं आपण आर्ट गॅलरी आणि छोटं ऑडिटोरियम. आपल्याला एक अडचण होती नगर वाचनालयाचं जे आहे तेवढाच पाठक हॉल 100-200 माणसं आली एखाद्या कार्यक्रमाला तर थिएटर सगळं रिकामं वाटतं. मग जो आलेला वक्ता असतो आणि जन भरवलंय ते धाकधुकीच असतात, म्हणून 200 सीटचं तिथं आपण ऑडिटोरियम करतोय. कला दालन आणि ऑडिटोरियम, त्याच्यावर टेरेस रेस्टॉरंट. हे सगळी रेस्टॉरंट एवढ्यासाठी करतोय की आपल्याला नगरपालिकेचं उत्पन्न सुद्धा वाढवायचं. बरोबर. नुसतंच पाणीपट्टी आणि घरपट्टीवर नगरपालिका चालत नाही. तिसरी गोष्ट आपण असं करतोय, हिंदवी स्कूलच्या पुढं आपण बघितलं असेल तिथं आपली नगरपालिकेची 5.5 एकर जागा आहे. तिथं छोटं ऑडिटोरियम करतोय शाहूपुरीतल्या लोकांसाठी 200-300 सीट्सच, प्लस तिथं मार्केट करतोय, शॉपिंग सेंटर. तिथं पुन्हा आपण मंडई करतोय. आपण त्या याला सगळ्याला राऊंड मारायचा म्हणून एक स्काय वॉकिंग स्काय सायकलिंग करतोय जे कुठंच नाहीये. हा, आणि तिथं मग टेनिस कोर्ट आहे, स्केटिंग रिंग आहे, एकदम देखणं स्वरूप झालंय. म्हणजे शाहूपुरीचं एकदम रूपडं बदलत आहे. दुसरी गोष्ट आपण भैरोबाच्या डोंगरावर बघितलं असेल तर भैरोबाच्या डोंगरावर आपण पायऱ्यातनं जातो आणि दोन्ही साईडला 2 डोंगर आहे. वरती लोक फिरायला रोज असतात सकाळी, आपण तिथं वॉकिंग ट्रॅक करतोय वरती आणि 2 डोंगर आपण पुलानं जोडतोय. स्काय वॉकिंग 1.25-2 किलोमीटरचा तो ट्रॅक
2 त्या टेकड्या जोडल्या. 2 टेकड्या अशा जोडून तो ट्रॅक करतो. काम चालू आहे. वा. आतापर्यंत ट्रॅकचं काम चालू आहे. तिथं व्ह्यूइंग गॅलरी आहेत. बर. 3 टोकं जी पुढाली हो, तिथून हो. साताऱ्याचं एक नयनरम्य जे ठिकाण. दृश्य आहे तिथून ते आपण पाहता तिथून बघू शकतोय. त्याच्याबरोबरीनेच आपल्याकडे तिथं एक योगा हॉल करतोय वरती, कारण की सकाळी जी फिरायला येतात ते योगा करतात. योगा हॉल करतोय म्हणजे भैरवाच्या मंदिराच्या जवळ जवळ शेजारीच. तिथं आपण 15,000 झाडं लावतोय. लावलीत मागच्या वर्षी, काही गेली, पण आम्ही त्या टेंडरमध्ये अशी सूचना केलेली आहे 4 वर्ष त्याचं त्यानं जगवायचं आहे. मेंटेनन्स. तिथं आम्हाला अडचण पाण्याची येते आहे, म्हणून 75,000 लिटरची पाणी टाकी बांधली आहे. तिथून पाईपलाईन सगळी भैरोबाला फिरवलेली आहे. इवन आपण प्रत्येक झाड लावणार आहे त्याच्या म्हणजे झाडाला लागून एक 3 फुटाची पाईप घालणार आहे. त्याच्या 3 फुटाच्या पाईपमध्ये 1.5 फूट खाली होल पाडणार आहे, ड्रिल. पाईप त्यात खाली घातली झाडाच्या, वरनं तांब्यावर पाणी सोडलं तरी डायरेक्ट मुळाला जाणार आहे. आपण जेव्हा वरनं पाणी घालतो ते सगळं झिरपत नाही. बरोबर. पूर्ण अभ्यासपूर्वक त्याचं आम्ही स्टडी केलेला आहे. त्यातनंच आम्हाला खतं टाकता येतील. नाहीतर नगरपालिकेनं तयार केलेलं खत निर्मिती आपण करतो त्याचा वापर सुद्धा इथं व्हायला पाहिजे सगळीकडे. विक्री होतीच असं नाही, पण निदान हे आपण जी वृक्ष लावतोय ते जगले पाहिजे. तसंच भैरोबाच्या डोंगराला लागून जागा कमी आहे थोडी, म्हणून तिथे एक रिटरिंग मॉल बांधून अख्खी जागा एकत्र करतो. जेव्हा उत्सव असतो, भंडारा असतो, तेव्हा लोकांना हे अतिशय उत्तम डिझाईन आणि उत्तम काम चालू आहे. 12 कोटी रुपये त्यासाठी खर्च होते. आणि हे सगळे शिवेंद्रराजेंनी शासनाकडून आणले. खासदार उदयनराजे भोसलेंनी सुद्धा शासनाकडून म्हणजे केंद्र शासनाकडून पैसे आणताय. म्हणजे आता हा डेव्हलपमेंट सुरू झाल्या अशी परिस्थिती एकंदरीत सातारची आहे. एसटी स्टँडच्या बाबतीत आम्ही फार आग्रही आहे. एसटी स्टँड आम्हाला जुमात नाही. म्हणजे आम्ही नगरपालिकेने दरवेळेस त्यांना सांगितलंय की दोन्हीकडनं पलीकडनं एक करा, इन आणि आउट, म्हणजे रोड. पण त्यांचा प्लॅन जोपर्यंत असा येत नाही तोपर्यंत पास होणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू नक्की, कारण की हे सातारकरांसाठी करायचं आहे. बरोबर. एका साईडनं इन अँड आउट झालं की तिथं गर्दी होते, क्रंच होत आहे तिथं. म्हणून आपल्याला एस टी स्टँडचं सुद्धा जे रूप बदलायचं आहे त्याच्या वेळेस आम्ही तो एस टी स्टँडची जी अडचण ही सुद्धा त्यात आधारभूत धरलेली आहे. अशा पद्धतीनं नवीन सातारा होऊ घातलेला आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा एकूणच म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे की अविनाश कदम यांना केवळ त्यांच्या प्रभागापुरतं आपण मर्यादित प्रश्न विचारून चालणार नाही, कारण त्यांचा संपूर्ण सातारा शहराच्या नियोजनामध्ये अनेक वर्ष सहभाग राहिलेला आहे. आणि आता त्यांनी जी आता आपल्यासमोर मांडणी केली तर त्याच्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले असतील किंवा उदयनराजे भोसले असतील, त्यांच्या दोघांच्याही म्हणजे केंद्राकडनं पण फंड्स येत आहेत, राज्याकडनं फंड्स येत आहेत, पुन्हा त्या पद्धतीनं बरोबरीनं बाबाराजे आता मंत्रीसुद्धा आहेत. तेव्हा आता तो जो काही पूर्वीचा पेन्शनरचा सातारा होता ते रूप हळूहळू बदलत गेलं. आता तो झेंझीचा सातारा आहे असं आपल्याला म्हणता येईल की आयटी होते, आयटी सुद्धा मंजूर झालेला आहे आणि ती जागा पण जागा झाली 84 एकर जागा एक्वायर झाली नागेवाडीच्या तिथे नागेवाडीमध्ये. त्यामुळे तिथे एक आयटी पार्क होते. त्यामुळं सातारा शहरामधले जे काही तरुणांना मुंबई पुण्या इकडे तिकडे जावं लागत होतं, त्यामुळं त्यांना सुद्धा त्या आय टी पार्कचा फायदा होणार. म्हणजे हळूहळू त्यांनी सुरुवातीला मांडणी केली की बाबा सातारा म्हणजे बिझनेस सिटी असं एक वातावरण होतं, ते आता बदलत चाललेलं आहे आणि साताऱ्याला सुद्धा एक वेगळं रूपडं देण्याचा प्रयत्न हा आता होतोय. आणि त्याकरता ही निवडणूक महत्त्वाची आहे. तर त्याच्यामध्ये आज प्रभाग क्रमांक 11 मधून आपली निवडणूक लढवत असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कमळ चिन्हावरनं निवडणूक लढवत आहेत अविनाश नानासाहेब कदम. तर त्या प्रभागासाठी तुमची काय व्हिजन आहे ते सांगा. 11 मध्ये मी स्वतः उभा आहे. माझ्याबरोबरच सुजाता राजेगिरी गोसावी, राजेंद्रगिरी गोसावी म्हणून उभे आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी आमचे अमोल मोहिते आहेत. तिथलं विजन असं आहे की भैरोबाचं जे काम आहे ते जो रिंग रोड आहे तो आम्हाला फायद्याचाच आहे. बरोबर, तुम्ही तो विचार करूनच ते नियोजन करायला लावलेलं दिसतं. दुसरी गोष्ट, जुने पूल आहेत, म्हणजे धुमाळीचा पूल आहे, त्यात बरेच वर्षाचा आहे, थोडा खिळखिळा झाला आहे. तो आम्ही आता 90 लाख रुपयाचं
मंजूर करून त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झाली 90 लाख रुपये. त्याच्या पुढंच कळकीचं बेट म्हणून आहे, तिथं कॉर्नरला जो पूल आहे तो धोकादायक आहे, बऱ्याच वेळा रात्रीचे ॲक्सिडेंट होतात. तिथं 70 लाख रुपये घालून आम्ही नवीन पूल करतोय. प्रभागातले रस्ते सुरू आहेत, काम रस्त्यांची कामं होती. आम्हाला एक वेगळं सेंटर तिथं सुरू करायचं आहे. म्हणजे UPSC MPSCचं मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी मोफत सेंटर सुरू करायचं आहे. त्याचं या वर्षी आमचं प्लॅनिंग तिथं आहे. आणि 1-1.5 वर्षाच्या आत एक साताऱ्यातलं अद्ययावत सेंटर, ट्रेनिंग सेंटर होईल, जिथं चांगले चांगले अभ्यासक आणून त्यांना मार्गदर्शन करणारे आम्ही इथं त्याच्यासाठी. कारण की UPSC आणि MPSC मध्ये आपली मुलं मागं पडत आहेत. त्याच्या दृष्टीनं आमचं त्याच्यावर फोकस असेल. ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना गृहउद्योग दिले पाहिजेत. काय होतंय, महिलांचा सकाळचा स्वयंपाक झाला की दुपारभर काय करायचं, TV लावून बसायचं, त्यात मजा नाही. त्यांना काहीतरी काम पाहिजे, संसाराला हातभार लावायचा आहे. त्यासाठी आम्ही आता एक प्रोजेक्ट आणतोय मी, की मुंबईहून मॉलला लागणाऱ्या पिशव्या ज्या आहेत त्यांचं आम्हाला काम मिळतंय. बरी म्हणजे 80% बोलणी झालेली आहे. हे झाल्यानंतर महिलांना आम्ही मशीन घेऊन देऊ, त्यांना व्यवसायाला लावू आणि त्यांचं त्यांनीच महिला बचत करणार. आम्ही कुठेही मध्ये नाही, आम्ही फक्त जबाबदार त्यांच्या पेमेंटला आहे. हा, व्यवहारात कुठेही नाही, डायरेक्ट त्यांच्याकडून त्यांना पेमेंट येईल, त्यांच्या त्या सांभाळतील. पेमेंट अडलं तर आम्ही बघायला जाऊ. म्हणजे जिथं काही गरज आमची भासेल तेव्हा आम्ही निश्चित त्यांना मदत करणार. तो एक फार मोठा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. आणि जर नुसताच माझा प्रभाग नाही तर शेजारचे 2-4 प्रभागातले पण 4-1 हजार महिलांची नोंदणी आमच्याकडे आहे. हा, आणि त्यांना आम्हाला काहीतरी कामकाज द्यायचं आहे. कारण की महिला बिचाऱ्या पापड करतात, लोणची करतात, हे करतात आणि विक्री होत नाही. आणि विक्री त्याची वाईट अनुभव पण असे आले आहेत की घेऊन जातात लोक, ते म्हणा ते खराबच झालं होतं तुमचं. मग त्या बिचारीनं एवढे पैसे घालून अडचणीत येते त्या माऊलीला. म्हणून तो एक आमचा प्रोजेक्ट फार महत्त्वाचा आहे. आम्ही आमच्या प्रभागात मोफत दवाखाना सुरू केलेला आहे शासनाचा. त्यामुळं आमच्या इथं दवाखाना खर्च हा फार बाहेरचा कमी झालेला आहे. प्रायमरी जी हेल्थ सेंटर म्हणतो आपण तसं आहे. MBBS डॉक्टर आहेत, औषधं फुकट आहेत. तिथं आपण आता पॅथॉलॉजी लॅब सुरू करतोय. हे सेवाभावी काम म्हणून नाही, सेवा नाही, शासनाचं आपण घेतलंय. शासनाचं काम आहे. पण तिथं आम्ही जागा देऊन आता 75 लाख रुपयाचा दवाखाना बांधकाम सुरू आहे तिथं. हां, 2 महिन्यात त्याचं सुरू होईल. पॅथॉलॉजी लॅब होईल सुरू. म्हणजे आम्हाला महत्त्वाचं जर आता बघितलं तर लोकांची अडचण एकच आहे, शुगर फार प्रमाणात वाढलेली आहे लोकांची. त्यामुळे सकाळी एकदा न खाता पिता आणि खाल्ल्यानंतर असे पिपिन फास्टिंग दोन्ही लागतंय. तर त्यासाठी म्हणून आपण ती पॅथॉलॉजी लॅब सुरू करतोय. म्हणजे ते आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत असं. हा, यस NRHM कडनं ती आहे, ती चालू आहे. त्यामुळं तो विषय आमचा झालेला आहे. नवीन प्रोजेक्ट आहेत, सगळेच सांगायचे नाहीत. कारण की आपण सांगायचं ना व्हायचं नाही असं नाही. तर पहिले करायचे, 1 वर्षभरात पुन्हा मग तुम्ही माझी मुलाखत घ्याल तेव्हा मी सांगेन हे झाले बरं का वर्षभरात, अशा पद्धतीनं आहे. आणि वॉर्डातली म्हणजे गटार, रस्ते, पाणी, दिवाबत्ती ही प्रायमरी ह्याच्यात मला इंटरेस्ट नाही. ते होतच असतं, करून घ्यायचं असतं ते तेवढ्यासाठी तर आपण आहे. पण जे तरुण आहेत त्यांनी व्यवसाय, उद्योगधंदा किंवा नोकरी सरकारी नाही, MIDC वगैरे आपल्याला लोकांना मदत करता येईल. माझं एक हे आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, एक डाटा माझ्याकडे आहे कलेक्शन. मी माझं सगळं वॉर्डात फिरून, आता वॉर्ड हा माझा नवीन झाला, माझा सर्वे होईल. तुमचं नाव, जन्मतारीख, शिक्षण, नोकरी करता का, नोकरी पाहिजे आहे का, बचत गटात काम करता का, तुम्हाला आमची मदत पाहिजे आहे का, असा एक सगळा सर्वे असतो. आणि त्यानंतर जे नोकरीसाठी इच्छुक असतील त्यासाठी आमचं छोटं एम्प्लॉयमेंट सेंटर आहे. हां, त्यांनी आम्ही सुचवतो, त्या मुलाला फोन करून सांगतो की तू जा, असं असं आहे, त्या पाठवून द्यायचं, तो मार्गी लावायचा प्रयत्न करायचा. असं एक आमच्या वॉर्डाचं विजन नेहमी असतं. बर्थ डेट मिळतात आम्हाला, सकाळ सकाळी आमच्याकडं ग्रीटिंग जातं शुभेच्छाचं, वाढदिवसाचं. अशा पद्धतीनं
कामकाज चालू असते. आता आम्ही जी देवळं आहेत जुनी त्याचा जीर्णोद्धार करायचा आहे आम्हाला सगळ्या, आणि तो आम्ही पाऊल लवकरच उचलतोय. आणि हे काय एकट्याचं माझं काम नाही, माझ्या सगळ्या नागरिकांचं, माझ्या मतदारांचं, सगळ्यांचं तळीला हात लागल्याशिवाय सगळ्यांचा ती तळी उचलत नाही. बरोबर. तसं आपल्याला करायचं आहे. तर एकूणच शहराचं नियोजन काय आहे. पण मला एक प्रश्न माझा असा आहे की आता जे खालचा जो आपला भाग आलेला आहे आता म्हणजे नवीन शाहूपुरी आणि पार अगदी त्या बेडणा नदीपर्यंतचा सगळा, तर तिकडच्या ज्या काही विकासाच्या नवीन योजना, मोठे रस्ते वगैरे आहेत, तर ते होणार आहेत का? नाही, आता काय सांगतो, आपल्याला हद्दवाढीनंतर जो बाहेरचा जो भाग आलाय त्यासाठी पहिल्यांदा 48 कोटी रुपये आले. ते शहरात वापरता येत नाही. फक्त त्यातूनच आपण रस्ते, तुम्ही जर पाटील नर्सरी मी समाधीच्या माळावर गेलात संध्याकाळच्या वेळेस बघितलं तर लाईट बीट अगदी मॉडेल कॉलनी झाली आहे. म्हणजे हे कशामुळं, तर ते आपल्याला 48 कोटी रुपये आले. आता अजून 23 कोटी रुपये आपल्याला येणार आहेत आणि ते त्या भागासाठीच वापरायचे आहेत. त्यामुळे ते सगळ्यांचं डेव्हलपमेंट सुरूच आहे. म्हणजे शहराचे रुटीन जे आहेत ते होत आहेत आणि हद्दवाढीतनं आलेले पैसे जे आहेत त्यातनं हद्दवाढीचा भाग होतोय. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला चर्चेत एक सांगायला बरा वाटेल, मध्ये चतुर्थवार्षिक पाहणी झाली, बरोबर आहे, आणि आपल्याला घरपट्ट्या वाढवून आल्या. त्यावेळेस मीच महाराजसाहेबांच्या निदर्शनास आणलेलं, महाराजसाहेब हे अडचणीचं काम आपल्याला होतंय, महाराजसाहेबांना ते पटलं आणि त्यांनी लगेच आम्ही CM कडे गेलो. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब होते मुख्यमंत्री, आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं ते कधीही चतुर्थवार्षिक पाणी थांबत नाही, कारण 4 वर्षानं तुमचा टॅक्स वाढवायचा असतो. परंतु आम्ही जे सांगत होतो त्याला बेस होता. चतुर्थवार्षिक पाहणीत आपण पहिल्यांदा अपील करतो की आम्हाला मान्य नाही म्हणून. त्यानंतर एक 5 जणांची कमिटी असते, अध्यक्ष, महिला बाल कल्याण सभापती आणि विरोधी पक्ष नेता, ADTP आणि आमचा टाउन प्लॅनर, अशी सगळी जण 5 जणांच्या कमिटीत तो 30% आलेला असतो वाढलेला. त्याच्यावर लोकांनी अपील केलेलं असतं की आम्हाला सुविधा नाहीत म्हणून, आणि मग तिथं 3 विरुद्ध 2 आम्ही ते ठराव पास करतो आणि त्यात म्हणतो की आपण 10% वाढवा. त्या कमिटीच्या ज्या मर्यादा त्याला 10% वाढवून ते काउन्सिलकडे येतं. सभागृहाकडे आल्यानंतर आम्ही मंडळी तिथं त्याच्यावर म्हणजे डिसिशनच करतो त्याचं सगळं. आणि त्यानंतर गेली कित्येक वर्ष बघा आम्ही ह्याच पद्धतीनं चाललोय, कारण की वाढ नाही केली तर शासन ऐकत नाही, मग वाढ तर त्याला करावी लागेल. म्हणून 4% घरगुती कमीत कमी व्हावी आणि 8% कमर्शियल, असं करून लोकांवर बोजा नाही पडला पाहिजे अशा पद्धतीने करतो. आणि ही कमिटीच जर आमची लोकप्रतिनिधी नसतील तर तुम्ही आमच्या सगळे सरकारी अधिकारीच येणार त्यात, ते कमी करणार नाही. आणि मग आमच्या 1965च्या कायद्याच्या जो आम्हाला अधिकार आहे आणि जनतेला आम्हाला न्याय द्यायचा आहे त्याला कुठं तर सुरुंग लागतोय असं जेव्हा दाखवलं तेव्हा सचिवांनी, महाराजसाहेबांनी फार छान सांगितलंय. त्यानंतर त्या सचिवांनी मान्य केलं आणि त्याला स्टे मिळाला. व्हेरी गुड. हे म्हणजे हे नागरिकांना समजणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे त्या मानाने तेवढी घरपट्टी वाढली नाही. का वाढली नाही तर त्यासाठी हे प्रयत्न झाले. तर मला असं वाटतं की आपण अविनाश कदम यांच्याशी बोलतो आहोत, तर मला असा एक भास झाला की अविनाश कदम हे एक नगरसेवक पदाचे उमेदवार नाही, तर नगराध्यक्ष पदाचेच उमेदवार आहेत. इतका त्यांचा नगरपालिका आणि त्याचा कायदा असेल किंवा ह्याचा सगळ्याचा अभ्यास आहे. पण तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या म्हणजे आपण असं म्हणूया की पक्षाची भूमिका, आता काही इथं आघाडी म्हणायचं कारण नाही, पक्षाची भूमिका ही आहे, विकासाची भूमिका आहे ही जी आहे. केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, त्यामुळे फंड्स कमी पडणार नाहीत आणि पुन्हा दोन्ही महाराजांचं स्वतःचं म्हणून एक वजन आहे. तर त्याच्यामुळं आता हा जे काही विकासाच्या ज्या काही संकल्पना त्यांनी मांडल्या तर त्याच्याप्रमाणे येत्या 5 वर्षामध्ये एक आपल्याला अधिक विकसित झालेला असा आधुनिक सातारा पाहायला मिळेल आणि त्यांचा प्रभागही तेवढा सुंदर झालेला असेल. तेव्हा आज आपण वेळ काढला, गडबडीत असताना सुद्धा वेळ काढलात आणि आमच्या स्टुडिओत येऊन ही जेवढी संपूर्ण माहिती दिली, नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि आपल्या ह्या सगळ्या पुढच्या नियोजनाला आणि विकासाला आणि आपल्या विजयासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.